आता आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ 16, 17 आणि 18 ग्रुप मध्ये नेक्स्ट काय पाहणार आहोत लक्षात ठेवा. आता आपण पाहणार आहोत आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ 16, 17 and 18 ग्रुप एलिमेंट्स. 16, 17 and 18 ग्रुप एलिमेंट्स यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत. बरोबर आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण इकडे 16 ग्रुप एलिमेंट्स घेऊ आणि या 16 ग्रुप एलिमेंट्स मध्ये जे एलिमेंट्स आहे यांच्या फिजिकल स्टेट पहिल्यांदा सांगतो मी तुम्हाला. बरोबर आहे. तर आता फिजिकल स्टेट मध्ये 16 ग्रुप मध्ये आपण एलिमेंट लिहितो ओ, स, से, टेपू आहे की नाही. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम अँड पोलोनियम. आता हे जे एलिमेंट्स आहेत त्यापैकी ऑक्सिजन आणि सल्फर हे दोन नॉन मेटल्स आहेत. काय असतात? नॉन मेटल्स. म्हणजे यांची मोर टेंडन्सी टू गेन द इलेक्ट्रॉन्स असते, त्याच्यामुळे हे नॉन मेटल्स आहेत. त्यानंतर सल्फर आणि सेलेनियम आणि टेलुरियम हे जे दोन आहे हे मेटलॉइड्स आहेत. म्हणजे हे मेटलची ही प्रॉपर्टी दाखवते आणि नॉन मेटलची ही प्रॉपर्टी दाखवते, त्यामुळे हे मेटलॉइड्स आहे. आणि जो शेवटचा पोलोनियम आहे हा मेटल आहे आणि हा मेटल असून रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. कसा आहे हा? रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. आणि याचा हाफ लाईफ पिरियड, जर आपण यांचा हाफ लाईफ पिरियड पाहिला तर याचा हाफ लाईफ पिरियड आहे 13.8 डेज. एवढा याचा हाफ लाईफ पिरियड आहे. आलं सर्वांच्या लक्षात मी काय सांगून राहिला होते? बघा, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हे जे 16 ग्रुप एलिमेंट्स आहे तर यामध्ये जो ऑक्सिजन ऍटम आहे पहिल्यांदा, कोण? ऑक्सिजन ऍटम हा गॅसियस स्टेट मध्ये आहे. ऑक्सिजन इन गॅसियस स्टेट मध्ये असतो, हे गॅसियस फॉर्म मध्ये आहे. व्हाईल ऑल अदर एलिमेंट्स दॅट इज सल्फर, सेलेनियम, टेलुरियम अँड पोलोनियम ऍट ऑर्डिनरी टेम्परेचर, कोणत्या टेम्परेचरला? म्हणजेच रूम टेम्परेचरला, दे आर एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट. कोणत्या स्टेट मध्ये आहे? सॉलिड स्टेट मध्ये आहे. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते? आता महत्वाचं असं आहे की ऑक्सिजन हा गॅस आहे आणि बाकीचे जेवढेही एलिमेंट्स आहे रूम टेम्परेचरला सॉलिड स्टेट मध्ये आहे. आता ऑक्सिजन जो असतो तो डाय ॲटॉमिक मॉलिक्युलर फॉर्म मध्ये एक्झिस्ट असतो. यामध्ये जो ऑक्सिजन आहे की नाही, हा ऑक्सिजन O2 हा डाय ॲटॉमिक मॉलिक्युलर फॉर्म मध्ये एक्झिस्ट असतो. इट इज एक्झिस्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे. इट इज एक्झिस्ट इन डाय ॲटॉमिक मॉलिक्युलर फॉर्म. तो डाय ॲटॉमिक मॉलिक्युलर फॉर्म मध्ये असतो आहे ना. आता हे जे डाय ॲटॉमिक मॉलिक्युल्स असते त्यामध्ये या ऑक्सिजन ॲटम मध्ये एक पाय बॉन्ड असतो. यांच्यामध्ये काय असतो? पाय बॉन्ड. एक सिग्मा बॉन्ड आहे माहिती आहे आपल्याला आणि एक यांच्यामध्ये पाय बॉन्ड असतो. एक बॉन्ड कोणता असतो? पाय बॉन्ड. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे जे ऑक्सिजन आहे पिरियड नंबर सेकंडचा मेंबर आहे आणि पिरियड नंबर सेकंड मध्ये काय असते? कोणतीही सेकंड असेल तर ते 2s आणि 2p असते, त्यांच्यामध्ये डी ऑर्बिटल नसते. त्यामुळे यांच्यामधला जो पाय बॉन्ड असतो डायटॉमिक ऑक्सिजन मध्ये, जो पाय बॉन्ड असतो हा पाय बॉन्ड कोणत्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होऊन तयार होत असते? एका ऑक्सिजन ॲटमची 2p आहे ना आणि दुसऱ्या ऑर्बिटलची 2p ऑर्बिटल, हे साइड वाईज ओव्हरलॅप होत असतात. त्याच्यामुळं यांच्यामध्ये पी पाय टाइप ऑफ पाय बॉन्डिंग असते. काय असते? पी पाय टाइप ऑफ पाय बॉन्डिंग असते ड्यू टू द स्मॉलर ॲटॉमिक साइज. यांच्यामध्ये स्मॉलर ॲटॉमिक साइज. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते? त्याच्यामुळं ऑक्सिजनवर आपल्याला जो कोणता क्वेश्चन्स विचारणार आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, बाकीचे जे मेंबर आहे यांच्यामध्ये कोणापासून तर कोणापर्यंत? बाकीचे जे मेंबर आहे सल्फर पासून तर
पोलोनियम पर्यंत हे कसे असतात, पॉली ॲटॉमिक मॉलिक्युलर फॉर्म मध्ये काय असतात, एक्झिस्ट असतात. कोणत्या ॲटम मध्ये, पॉली ॲटॉमिक मॉलिक्युलर फॉर्म मध्ये काय असतात, हे एक्झिस्ट असतात. त्यांच्यामुळं आपण जेव्हा यांचं स्ट्रक्चर पाहणार आहोत तर ते कशा प्रकारचं राहील तेही समजून घेऊ, आहे की नाही. आता बघा, यामध्ये जो ऑक्सिजन ॲटम आहे हा पॅरामॅग्नेटिक इन नेचर असतो. पॅरामॅग्नेटिक इन नेचर, त्याचं पॅरामॅग्नेटिक नेचर असते. इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जरी आहे याच्यामध्ये तरीही अशी केस आहे की ज्याच्यामध्ये इव्हन नंबर ऑफ म्हणजे 16 इलेक्ट्रॉन्स आहे. आपल्याला माहिती आहे की ऑड इलेक्ट्रॉन असेल तर पॅरामॅग्नेटिक असते, पण ऑक्सिजन म्हणजे त्यांचा ॲटॉमिक नंबर जरी इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जरी असेल तरी तो पॅरामॅग्नेटिक आहे. ठीक आहे. आता हा डायटॉमिक मॉलिक्युलर फॉर्म मध्ये आहे, आपण सांगतो. त्यानंतर जेवढेही बाकीचे मॉलिक्युल्स आहे, म्हणजे आता ऑक्सिजन सोडून दुसरे कोण आहे याच्यातनी, आता सल्फर, सेलेनियम आणि टेलुरियम. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर हे तर आपण ऑक्सिजन विषयी थोडक्यात माहिती सांगून राहिलो, पहिले याचा जो मेंबर आहे तो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे सल्फर आहे आणि सेलेनियम आहे की नाही, तर हे ऑक्टा ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट मध्ये असतात. कसे असतात, जेवढेही बाकीचे एलिमेंट्स आहे, अदर एलिमेंट पॉली ॲटॉमिक मॉलिक्युलर फॉर्म मध्ये असतात. काय असतात, हे पॉली ॲटॉमिक मॉलिक्युलर फॉर्म मध्ये असतात. पॉली ॲटॉमिक मॉलिक्युलर फॉर्म मध्ये असतात. आता पॉली ॲटॉमिक मॉलिक्युलर्स मध्ये म्हणजेच जसं सल्फर जे आहे ऑक्टा ॲटॉमिक मॉलिक्युल्स आहे. ऑक्टा ॲटॉमिक मॉलिक्युल्स असतो हा. ऑक्टा ॲटॉमिक मॉलिक्युल्स म्हणजे 8 मॉलिक्युल्स, 8 ॲटम्स कंबाईन होऊन यांचा मॉलिक्यूल तयार होत असतो. जसं मी याचं सिंपल स्ट्रक्चर काढत असताना असा डब्ल्यू काढायचा आणि याच डब्ल्यू ला वापस असा एक डब्ल्यू काढायचा स्ट्रक्चर काढत असताना. तर हे एक सल्फर 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ॲटम असलेला हा सल्फर 8 ॲटम असलेला मॉलिक्यूल आहे, म्हणून याला आपण ऑक्टा ॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणत असतो. अँड याचं जे रिंग स्ट्रक्चर आहे की नाही, हे पकर्ड रिंग स्ट्रक्चर आहे. काय आहे, पकर्ड रिंग स्ट्रक्चर आहे, आणि म्हणून आपण याला पकर्ड रिंग स्ट्रक्चर असं म्हणत असतो. याचं क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर अशा प्रकारे, आणि तसंच हा जो सेलेनियम आहे, हा सेलेनियम सुद्धा ऑक्टा ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. काय, ऑक्टा ॲटॉमिक मॉलिक्युल्स. त्याच्यामुळं आपल्याला जेव्हा आपण याचा अभ्यास करत असतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ऑक्सिजन ॲटम हा डायटॉमिक मॉलिक्युल्स आहे, आणि हे जे आहेत हे कोणते आहेत, ऑक्टा ॲटॉमिक मॉलिक्युल्स आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. त्यामुळं मॉलिक्यूल आहे ऑक्टा ॲटॉमिक मॉलिक्युल्स. ठीक आहे. नंतर आपण हे जे बाकीचे मॉलिक्यूल सांगतो हे डायमॅग्नेटिक आहे. जसं ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक आहे, याच्यामध्ये ऑल अदर मॉलिक्युल्स बाकीचे जेवढेही मॉलिक्युल्स आहेत या 16 ग्रुप मधले आर डायमॅग्नेटिक इन नेचर. हे काय असतात, डायमॅग्नेटिक इन नेचर. यांचं नेचर असते डायमॅग्नेटिक इन नेचर असते. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ऑक्सिजन हा ऑर्डिनरी टेम्परेचरले गॅसियस स्टेट मध्ये असते, while all other member of this family are gaseous in state, solid in state at room temperature, है की नाही. अशा प्रकारे आता हे जे एलिमेंट्स आहेत ऑक्सिजन पासून तर पोलोनियम पर्यंत यांची ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत असते, आणि त्यांच्यामुळे यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. त्याच्यामुळं द मेल्टिंग पॉइंट, यांचा जो मेल्टिंग पॉइंट आहे अँड बॉइलिंग पॉइंट गोज ऑन इन्क्रीजेस. हे काय होत असते, इन्क्रीजेस होत असते. वेन वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम, इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर, विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. यांचा जसा जसा ॲटॉमिक नंबर वाढतो आहे की नाही, तस तसा यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट काय होत असते, इन्क्रीज होत असते. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते.
त्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे यांच्यामध्ये, ऑल एलिमेंट्स ऑफ 16 ग्रुप एलिमेंट्स आर एक्झिबिट ॲलोट्रॉपिक फॉर्म. हे सर्वच्या सर्व ॲलोट्रॉप्स तयार करत असतात. ऑल द एलिमेंट्स, जेवढे काही एलिमेंट्स आहेत आहे की नाही, ऑल द एलिमेंट्स ऑफ 16 ग्रुप, म्हणजे 16 ग्रुप म्हणजे ऑक्सिजन फॅमिली, चाल्कोजन फॅमिली एलिमेंट्स आहे की नाही, एक्झिबिट हे काय दाखवत असतात, ॲलोट्रॉप्स तयार करत असतात. काय तयार करत असतात, ॲलोट्रॉपिक प्रॉपर्टी दाखवत असतात. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यामुळं मी कोणाची इन्फॉर्मेशन देऊन राहिलो, पहिल्यांदा 16 ग्रुप एलिमेंट्स, त्यालाच आपण ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट म्हणत असतो है की नाही, आणि यालाच आपण चाल्कोजन फॅमिली म्हणतात है की नाही, पोर फॉर्मिंग एलिमेंट्स. तर त्यामधला जो ऑक्सिजन असतो हा डायटमिक गॅसियस स्टेट मध्ये असतो ऍट रूम टेम्परेचरला. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन जो एअर मध्ये आहे तो डायटमिक मॉलिक्युलर फॉर्म मध्ये असतो, बरोबर आहे. त्यानंतर आपण सांगतो की हे जे ऑक्सिजन आणि सल्फरचे पहिले दोन मेंबर आहे हे नॉन मेटल्स आहेत. सेलेनियम आणि टेलुरियम हे मेटलॉइड्स आहे. पोलोनियम हे मेटल्स आहे आणि तो रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर आहे. बघा आता यांच्यामध्ये खूप जास्त मेल्टिंग पॉइंटचा डिफरन्स का असतो असं आपल्याला एक क्वेश्चन असते. पहिला एक क्वेश्चन आपल्या बुक्स मध्ये असं आहे की व्हाय there is a large difference between the melting and boiling point of oxygen and sulfur. Why there is a large difference in melting point and boiling point of oxygen and sulfur, तर सिंपल कारण आहे त्याचं, बरोबर आहे की नाही. मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वर डिपेंड आहे ना. आता आपल्याला माहिती आहे की आपण जे ऑक्सिजन समजून घेतलेला आहे, या ऑक्सिजनचा मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट का कमी आहे हे पहिले आपण सांगणार याच्या आन्सर मध्ये. आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन एक्झिस्ट ॲज डायॲटमिक मॉलिक्युल्स. ऑक्सिजन जो असतो हा कसा असतो, ऑक्सिजन एक्झिस्ट ॲज डायॲटमिक मॉलिक्युल्स, हा डायॲटमिक मॉलिक्युलर फॉर्म मध्ये असतो है की नाही. आणि डायॲटमिक मॉलिक्युलर फॉर्म मध्ये असल्यामुळं दे हॅव लेस व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. यांच्यामध्ये व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स काय असेल, कमी असेल, म्हणून दे हॅव लेस व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. यांच्यामध्ये व्हॅन्डरवॉल म्हणजे हे सर्वात विकेस्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. कोणतं, व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दे हॅव लेस व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. आणि यांच्यामध्ये खूप वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन है की नाही. अँड हेन्स ड्यू टू द स्मॉल साईज असल्यामुळे त्यांच्यामध्ये व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी राहते ड्यू टू स्मॉलर साईज असल्यामुळे. हेन्स ऑक्सिजन हॅज लेस मेल्टिंग पॉइंट, वेअर ॲज सल्फर, हा जो आपण सल्फर पाहत असतो S8, इट इज पॉलीएटमिक मॉलिक्युल्स मीन्स ऑक्टाएटमिक मॉलिक्युल्स. हा कसा आहे, पॉलीएटमिक मॉलिक्युल्स आहे. आणि पॉलीएटमिक मॉलिक्युल्स असल्यामुळं हायर मॉलिक्युलर मास आहे, यांचा हायर मोलर मास है की नाही. हायर मोलर मास आहे त्याच्यामुळं मोर व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. यांच्यामध्येही व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शनच आहे, पण हे जसं मास वाढत असते तसं व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होत असते, इन्क्रीज होत असते. इट हॅज मोर व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स अँड हेन्स the sulfur has higher boiling point and melting point, has higher melting point and boiling point. यांचा higher melting point आणि boiling point असतो. क्लिअर आहे. हा एक क्वेश्चन अराइज होते इथे
सर्वांच्या लक्षात आलं असेल आपण काय सांगितलंय ते. तर हे कोणाविषयी झालं? फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये ऑक्सिजन विषयी. असंच आता आपण ऑक्सिजन झाल्यानंतर दुसरा कोणाचा इन्फॉर्मेशन सांगत असतो आता, ती म्हणजे हॅलोजन मॉलिक्युल्स मधली. त्या हॅलोजन्स मध्ये जेव्हा आपण यांची इन्फॉर्मेशन सांगणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हॅलोजन साठी पाहू आता आपण, म्हणजे 17 ग्रुप एलिमेंट घेऊ इकडे, आहे की नाही. तर 17 ग्रुप एलिमेंट जर घेतला आपण, इकडे 16 ग्रुप एलिमेंट घेतला होता, तर आता कोणता घेणार आहोत? 17 ग्रुप एलिमेंट्स. यांच्या फिजिकल प्रॉपर्टीवर फोकस करू, म्हणजे कोणत्या फिजिकल स्टेट मध्ये आहे, याच्यामध्ये मेटल कोणते आहे, नॉन मेटल कोणते आहे, हे सर्व आपल्याला सांगायचे आहे. 17 ग्रुप एलिमेंटलाच आपण कोणते एलिमेंट म्हणत असतो? हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स म्हणत असतो. कोणते एलिमेंट्स म्हणत असतो? हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स म्हणत असतो. हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स म्हणतो. आता हे जे हॅलोजन फॅमिली एलिमेंट आहे, त्यामध्ये पहिला जो आहे तो फ्लोरीन आणि दुसरा क्लोरीन. हे दोन्हीही गॅसियस स्टेट मध्ये असतात रूम टेम्परेचरला. कोणत्या स्टेट मध्ये? गॅसियस स्टेटला असतात, म्हणजे दे हॅव लेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन. यामध्ये जो दुसरा थर्ड नंबरचा आहे ब्रोमीन, इट इज एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट. हा कोणता असतो? लिक्विड अवस्थेत असते, म्हणजे यांच्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडं जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. आणि आयोडीन आर एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट. हे कोणत्या स्टेटमध्ये असतं? सॉलिड स्टेटमध्ये असते, आहे की नाही. आपल्याला माहिती आहे की ऑल दीज आर नॉन मेटल्स, while iodine shows slightly metallic character. आणि अस्टॅटिन इज द रेडिओ एलिमेंट. हा कसा आहे? रेडिओ एलिमेंट, त्याच्यामुळे त्यांची केमिस्ट्री आपल्याला लेस नोन असते. आता यामध्ये जो फ्लोरीन आहे, हा गॅसियस स्टेट मध्ये आहे पहिला. हा येलो कलरचा गॅस असतो. कोणत्या कलरचा? येलो कलरचा. वाईल क्लोरीन जो असतो, हे ग्रीनिश येलो कलर असते. याचा कसा असतो? ग्रीनिश येलो कलर असते. ग्रीनिश येलो कलर गॅस असते क्लोरीनचा. आयोडीन ब्रोमीन जो असतो तो रेड कलरचा लिक्विड असतो, आणि आयोडीन जो असतो तो व्हायोलेट कलर असते. याचा काय असते? व्हायोलेट कलर असते. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? अशा प्रकारे. त्यानंतर आपण जर यांची सोलिबिलिटी चेक केली, कशाची? या एलिमेंटची. तर आता आपण सोलिबिलिटी पाहू. कोणत्या ग्रुप एलिमेंटची? 17 ग्रुप एलिमेंटची. तर सोलिबिलिटी जर चेक केली आपण, बघा लक्षात ठेवायचं आहे सोलिबिलिटी. तर फ्लोरीन अँड क्लोरीन आर रेडिली डिझॉल्व इन वॉटर. हे काय होत असतात? रेडिली डिझॉल्व इन वॉटर. वॉटरमध्ये ते रेडिली डिझॉल्व होत असतात. वेरॅज ब्रोमीन, हा जो ब्रोमीन आहे, आणि आयोडीन हे स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर असतात. स्पॅरिंगली म्हणजे खूप कमी सोल्युबल असतात, बरोबर आहे. दे आर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये यांची सोल्युबिलिटी खूप कमी असते. बट दे आर रेडिली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. दे आर रेडिली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. ऑर्गॅनिक सॉल्वंट मध्ये हे रेडिली डिझॉल्व होत असतात, सच ॲज क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड, कार्बन डाय सल्फाइड. यांच्यामध्ये हे रेडिली काय होत असते? सोल्युबल होत असते. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते? अशा प्रकारे. त्यानंतर यांची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी जर पाहिली आपण, बघा लक्षात ठेवायचं आहे. काय पाहिली? बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. यांची जर आपण बॉन्ड डिसोसिएशन एनर्जीचा विचार केला तर जनरली काय असते? ज्याची साईज सर्वात छोटी असते. ऑर्डर एक्सपेक्टेड काय? फ्लोरीनची सर्वात जास्त, क्लोरीनची, नंतर ब्रोमीनची, नंतर आयोडीनची. ज्याची साईज मोठी त्याची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी कमी. पण हे एक्सेप्शनल ऑर्डर आहे, हे अशी राहणार नाही. सर्वात जास्त बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी राहील क्लोरीनची, म्हणजे क्लोरीनचा बॉन्ड तोडण्यासाठी सर्वात जास्त लागेल. नंतर ब्रोमीन, नंतर फ्लोरीन, आणि नंतर आयोडीनची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी राहील. आता असं का होते ते आपल्याला क्वेश्चन्स मध्ये समजून घ्यायचं आहे. काय म्हटलं मी? बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आपल्याला कोणाची? फ्लोरीनची का कमी आहे
हा क्वेश्चन असतो आपल्याला. वाय द बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी, आपण काय म्हणतो आता, असा क्वेश्चन राहणार आहे. वाय बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी, डिसोसिएशन एन्थाल्पी, जी बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी आहे कोणाची, फ्लोरीनची, एन्थाल्पी ऑफ फ्लोरीन, फ्लोरीनची एक्झॅक्ट व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 158.8 किलो जूल पर मोल है ना, इज लोअर. या फ्लोरीनची का बरं लोअर आहे की नाही, मी इकडे लिहितो हा क्वेश्चन, बघा लक्षात ठेवायचा आहे. आपण फ्लोरीनची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जीवर आपल्याला क्वेश्चन्स विचारू शकते. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आहे की नाही. आता आपल्याला बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी फ्लोरीनची सर्वात जास्त असायला पाहिजे होती, नंतर क्लोरीनची, नंतर ब्रोमीनची, नंतर आयोडीनची. पण बेसिकली ही ऑर्डर आपली येत नाही. आपली ऑर्डर येत असते क्लोरीनची बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी सर्वात जास्त, नंतर ब्रोमीन, फ्लोरीनची खूप कमी होते, इवन क्लोरीन आणि ब्रोमीन पेक्षा कमी आहे, पण आयोडीन पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, अशी ऑर्डर येत असते. दिस इज द ऑर्डर फॉर द बॉन्ड डिसोसिएशन. आता इथे क्वेश्चन अराइज होते की आपली बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी कोणाची जास्त असायला पाहिजे होती, फ्लोरीनची जास्त असायला पाहिजे होती, पण फ्लोरीन पेक्षा कोणाची जास्त झाली, क्लोरीन ब्रोमीनची. वाय इट इज सो, असं का झालं, म्हणून असा क्वेश्चन असेल तर बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी, बघा लक्षात ठेवायचं आहे, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी, जी बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी आहे ऑफ फ्लोरीन, फ्लोरीनची बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी आहे 158.8 किलो जूल पर मोल है ना, अँड इज लोअर, ही कशी असते, लोअर असते. कोणापेक्षा लोअर आहे, लोअर दॅन द that of lower than that of क्लोरीन, क्लोरीन पेक्षा किंवा ब्रोमीन पेक्षाही म्हणू शकता. 242.6 किलो जूल. ऍक्च्युअली फ्लोरीनची जास्त असायला पाहिजे होती है ना. तर त्याचा आन्सर आपल्याला द्यायचा आहे की सर्वात पहिली एक महत्वाची गोष्ट आहे की याच्यातला फ्लोरीन जो असतो हा सर्वात छोटा ऍटम आहे याच्यामध्ये, आणि म्हणून आपण इथे सांगणार आहोत फ्लोरीन इज स्मॉलर साइज ऍटम. हा कसा असतो, स्मॉलर साइज ऍटम असतो. तर स्मॉलर साइज ऍटम असेल तर जास्त बॉन्ड फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असायला पाहिजे दॅन क्लोरीन. हा सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की फ्लोरीन स्मॉलर साइज ऍटम आहे दॅन क्लोरीन. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की दुसरी महत्वाची गोष्ट की यांच्यामधला जो लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे हे महत्वाचं आहे. लोन पेअर इलेक्ट्रॉन जे असतात, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स इन फ्लोरीन, फ्लोरीन मध्ये आर व्हेरी क्लोज. फ्लोरीन मॉलिक्युल्स मध्ये काय होते, आर व्हेरी क्लोज असतात, व्हेरी क्लोज. बघा मी जसं इथे फ्लोरीनचा सपोज एक फ्लोरीन आपण इथे घेतला आणि हा एक दुसरा फ्लोरीन, त्यांच्यामध्ये बॉन्ड आहे. तर या फ्लोरीन पशी हे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत आणि याही फ्लोरीन पशी असे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत, आहे की नाही. तर हे खूप जवळजवळ असल्यामुळं दे अंडरगो स्ट्रॉंग रिपल्शन. दिस लोन पेअर इलेक्ट्रॉन्स, हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असते दे अंडरगो स्ट्रॉंग रिपल्शन. हे काय करतील, स्ट्रॉंग रिपल्शन करेल, कारण हे साईज स्मॉलर असल्यामुळे आणि फ्लोरीन पशी लार्ज नंबर ऑफ लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे, त्याच्यामुळे ते काय करतील, मोर रिपल्शन करतील. व्हाईल इन क्लोरीन, जी क्लोरीन असते त्यांच्यामधली साईज जरा मोठी असते. व्हाईल इन क्लोरीन, जो आपण क्लोरीन घेत असतो है ना, क्लोरीन मॉलिक्युल्स, दी साईज इज लार्जर. हे जी साईज असते, साईज इज लार्जर असते. आणि साईज जर लार्जर असेल तर हे खूप दूर दूर असतील दोन क्लोरीनचे आयटम, तर यांच्यापाशी जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स अंडरगो लेस रिपल्शन, आहे की नाही, लेस रिपल्शन असेल. आणि लेस रिपल्शन असेल तर therefore these bond are strong, while due to these lone pair electrons under in fluorine, due to the small size, these lone pair electron undergo stronger repulsions, and that's why the fluorine bonds are weaker, and hence its bond dissociation enthalpy is even less than bromine and chlorine.
समजलं सर्वांना? आता नेक्स्ट जो आहे आपला ग्रुप तो आहे 18 ग्रुप. त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज वर येऊ आपण. आलं लक्षात? बघा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आपण कोणता पाहणार आहोत? 18 ग्रुपची फिजिकल प्रॉपर्टी आपण कंपॅरिझन मध्ये शिकून राहिलो सर्व, बरोबर आहे. 18 ग्रुपच्या आपण फिजिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत. तर 18 ग्रुप मधले फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये 18 ग्रुप मध्ये हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन आणि झेनॉन हे इनर्ट आहे, सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे हे सर्वच्या सर्व नोबल गॅसेस, मोनो ॲटॉमिक गॅसेस असतात. दीज आर नोबल गॅसेस. हे नोबल गॅसेस आहे, आर मोनो ॲटॉमिक. आणि हे कशा आहेत? मोनो ॲटॉमिक गॅसेस आहे, म्हणजे सिंगल ॲटमचा मॉलिक्यूल आहे याचा. कारण तुम्हाला माहिती आहे की यांची आयोनायझेशन एन्थॅल्पी खूप जास्त असते आणि यामुळं यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा खूप कमी असतो. नोबल गॅसेस हॅव व्हेरी लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. दे हॅव व्हेरी लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. त्याच्यामुळे यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट खूप कमी आहे. त्यामध्येही जो हिलियम आहे ना, या हिलियमचा लोवेस्ट बॉइलिंग पॉइंट आहे. सर्वात कमी बॉइलिंग पॉइंट आपल्या पिरियडिक टेबल मध्ये. लोवेस्ट बॉइलिंग पॉइंट कोणाचा आहे? हिलियमचा आहे. दॅट इज 4.2 केल्विन. किती आहे? 4.2 केल्विन. समजलं सर्वांना मी काय सांगितलं आहे ते? तर इथे क्वेश्चन्स तयार होते की व्हाय नोबल गॅसेस हॅव व्हेरी लो melting point and boiling point. Why noble gases have very low melting point and boiling point. यांचा melting point आणि boiling point का खूप कमी आहे की नाही? तर त्याचं कारणच आहे की हे नोबल गॅसेस मोनोएटॉमिक मॉलिक्युल्स आहे. दे आर मोनोएटॉमिक मॉलिक्युल्स. आपल्याला माहिती आहे की हे मोनोएटॉमिक मॉलिक्युल्स आहेत, आहे की नाही? कशा आहेत? हे मोनोएटॉमिक मॉलिक्युल्स आहेत आणि त्यांच्यामुळं यांच्यामध्ये इंटर ॲटॉमिक अट्रॅक्शन असेल. कोणतं असेल? इंटर ॲटॉमिक अट्रॅक्शन. बरोबर आहे. आणि दिस इंटर ॲटॉमिक अट्रॅक्शन्स इज व्हेरी स्मॉल. काय असते हे? वीक व्हॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. वीक व्हॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. काय असेल? व्हॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. अँड दॅट्स वाय they have low melting point and boiling points. त्याच्यामुळे यांचा लो मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट असतो. त्याच्यामुळे यांचा खूप कमी मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट असेल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे यांचं एनामेलस बिहेवियर. बघा लक्षात ठेवायचं आहे. काय पाहायचं आहे? एनामेलस बिहेवियर. म्हणून आता आपण नेक्स्ट पॉइंट समजून घेणार आहोत. तो आहे एनामेलस बिहेवियर. एनामेलस बिहेवियर. एनामेलस बिहेवियर ऑफ कोणाचा गॅस आहे? एक ऑक्सिजन आणि दुसरा कोणता आहे? 17 ग्रुप मधला फ्लोरीन अँड फ्लोरीन. या दोघांचंही आपण स्टडी करणार आहोत वन बाय वन. तुमच्या डोक्यात येऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते? तर सर्वात पहिल्यांदा आपण एनामेलस बिहेवियर ऑफ कोणाचं पाहणार आहोत? ऑक्सिजन ॲटमचा आज. बरोबर आहे. तर पहिल्यांदा तर मी तुम्हाला हे एनामेलस बिहेवियर काय भानगड असते ते सांगतो. जसं आपण पिरियडिक टेबल मध्ये जसं आता आपण पिरियडिक टेबल मध्ये पिरियड नंबर सेकंड मधले एलिमेंट पाहतो. पिरियड मध्ये सेकंड नंबर मध्ये कोण कोण आहे? लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, त्यानंतर कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, फ्लोरीन आहे आणि निऑन आहे. हे निऑन सोडून द्या. तर हे सर्वच मेंबर हे बाकीचे जे फॅमिली मेंबर असते, जसं लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, रुबिडियम आहे,
इथे ऑक्सिजन मध्ये सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. क्लोरीन नंतर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टॅटिन. आपल्याला माहिती आहे की या ऑक्सिजनची प्रॉपर्टी याच फॅमिली मेंबर सारखी असायला पाहिजे. या फ्लोरीनची फॅमिली याच बाकीच्या मेंबर सारखी असायला पाहिजे. पण होते काय की हे जे एलिमेंट असतात सेकंड पिरियड मधले, हे यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर पेक्षा काय दाखवत असतात, डिफरंट प्रॉपर्टी दाखवत असतात. काय दाखवत असतात, डिफरंट प्रॉपर्टी दाखवत असतात. मग आता हे डिफरंट प्रॉपर्टी का दाखवतात याचं पहिले कारण पाहू आपण. म्हणजे यांचं जे एनामेलस बिहेवियर आहे, काय म्हणतो आपण, एनामेलस बिहेवियर आहे कोणाचं, या ऑक्सिजन ॲटमचं. ऑक्सिजन ॲटम किंवा कोणताही असो सेकंड ग्रुपचा ऑक्सिजन ॲटम इज ड्यू टू, हे कशामुळे राहणार आहे ते पाहू आपण पहिल्यांदा. इज ड्यू टू, सर्वात पहिल्यांदा हे जे सेकंड मेंबर असते या सिरीज मधला, कोणत्याही पिरियड मधला जो सेकंड मेंबर आहे हा सर्वात छोट्या साईजचा असते. दे हॅव स्मॉलर ॲटमिक साईज. यांची साईज बाकीच्या रेस्ट ऑफ द मेंबर पेक्षा सर्वात छोटी असते. बघा, मला लिथियमचं का क्वेश्चन विचारेना, बेरिलियमचं का विचारेना, बोरॉनचा का कार्बनचा का नायट्रोजनचा, ऑक्सिजन, क्लोरीन, त्याचं कारण सेमच आहे. दे हॅव स्मॉलर ॲटमिक साईज. त्यानंतर हे जे ऑक्सिजन असते, ऑक्सिजनची हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते. दे हॅव हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू काय असते, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू असते. थर्ड, यांच्यापाशी डी ऑर्बिटल अब्सेन्स असते. म्हणून आपण सांगतो की अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल्स. कोणत्या ऑर्बिटल्स, डी ऑर्बिटल्स. यांच्यापाशी डी ऑर्बिटल्स नसतात. या कारणामुळं हे जे एलिमेंट आहे हे यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर पेक्षा काय दाखवत असतात, डिफरंट प्रॉपर्टी दाखवत असतात. आणि त्या डिफरंट प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणत असतो, एनामेलस बिहेवियर म्हणत असतो. तर आपण ऑक्सिजनचा एनामेलस बिहेवियर पाहून राहिलो. तर ऑक्सिजन कोणकोणत्या प्रॉपर्टीमध्ये तो दुसऱ्या मेंबर सोबत एनामेलस बिहेवियर दाखवतो, म्हणजे ऑक्सिजन हा सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम आणि पोलोनियम यांच्यापैकी सर्वांपेक्षा सोबत कोणकोणत्या प्रॉपर्टीमध्ये तो वेगवेगळं बिहेवियर दाखवतो. तर पहिली त्याची फिजिकल स्टेट. तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजन ॲटम हा डायटमिक गॅसियस स्टेट मध्ये असतो रूम टेम्परेचरला. म्हणजे आपण सांगतो की ऑक्सिजन इज काय असतो, गॅसियस, गॅस असतो ऍट ऑर्डिनरी टेम्परेचर, ऍट रूम टेम्परेचरला, आहे की नाही. while all other members बाकीचे सर्व जे मेंबर असतात, जे असतात आर सॉलिड ऍट रूम टेम्परेचर. म्हणजे रूम टेम्परेचरला बाकीचे सॉलिड अवस्थेत असतात. ही पहिली एनामेलस प्रॉपर्टी आहे यांची. दुसरी एनामेलस प्रॉपर्टी आहे यांची ॲटॉमिसिटी. बघा, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ॲटॉमिसिटी म्हणजे हे कोणत्या ॲटॉमिक स्टेट मध्ये असतात. ऑक्सिजन ॲटम्स हा डायॲटॉमिक स्टेट मध्ये असतो. यामध्ये जो ऑक्सिजन आहे या फॅमिली मधला ऑक्सिजन इज डायॲटॉमिक मॉलिक्यूल. काय असतात, डायॲटॉमिक मॉलिक्युल्स. while ऑल अदर मेंबर्स, जे बाकीचे सर्व एलिमेंट्स आहे ते यांच्यामधले काय असतात, ऑल अदर आर पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स. हे पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स असते. फॉर एक्झाम्पल S8 और Se8, आहे की नाही, अशा प्रकारे. त्यानंतर तिसरं यांचं मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मॅग्नेटिक प्रॉपर्टीनेही रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर पेक्षा डिफर असते. ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक असतो. बघा, लक्षात ठेवायचं आहे, ऑक्सिजन जो आहे हा पॅरामॅग्नेटिक इन नेचर असतो. पॅरामॅग्नेटिक इन नेचर. त्याचं पहा,
एनामिलस बिहेवियर म्हणजे बाकीच्या रेस्ट ऑफ द फॅमिली पेक्षा याचं वेगळं बिहेवियर कसं काय, तर हा पॅरामॅग्नेटिक इन नेचर असतो, बरोबर आहे. वाईल ऑल अदर मेंबर्स, जे बाकीचे जेवढेही मेंबर्स आहे की नाही, ऑल अदर्स आर डायमॅग्नेटिक इन नेचर. कोणते असतात बाकीचे? डायमॅग्नेटिक. वाईल all others are डायमॅग्नेटिक इन नेचर असते. ठीक आहे, हे झालं मॅग्नेटिक नेचरनं बिहेवियर त्यांचं डिफरंट. त्यानंतर यांची ऑक्सिडेशन स्टेटनं यांचं बिहेवियर सांगू आपण. काय ऑक्सिडेशन स्टेट मध्ये यांचं सांगू, आहे की नाही. तर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये ऑक्सिजन शोज, जे ऑक्सिजन असते हे कोणकोणत्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकते, यांची -2 तर कॉमन असतेच, त्यासोबत तो परऑक्साईड मध्ये -1 दाखवतो, आणि कधी कधी तो फ्लोराईड सोबत कंबाईन होऊन +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो. while all other metals, while all others, बाकीचे जेवढेही आहे अदर एलिमेंट्स, बाकीचे जेवढेही एलिमेंट्स आहे, दे शोज हे कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, -2 तर दाखवतेच, त्यासोबत +2, +4, +6 या टाईपच्या ऑक्सिडेशन स्टेट असतात, आहे की नाही. ऑक्सिजन कॅनॉट एक्झिबिट हायर ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिजन कॅनॉट शो हायर ऑक्सिडेशन स्टेट. हा हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकत नाही बिकॉज ऑफ अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल. याच्यापाशी डी ऑर्बिटलच नसते. ठीक आहे. त्याच्यानंतर यांचे जे हायड्राइड आहे यांचं नेचर पाहू. काय म्हणतो आपण, हायड्राइड यांचं, म्हणजे फिफ्थ एनामिलस बिहेवियर काय सांगसाल, नेचर ऑफ देअर हायड्राइड. नेचर ऑफ हायड्राइड, बरोबर आहे. जसं तुम्हाला माहितीये ऑक्सिजनचा हायड्राइड कोण आहे, H2, आणि यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे इट इज लिक्विड इन स्टेट, बरोबर आहे की नाही. हायड्राइड ऑफ ऑक्सिजन इज लिक्विड इन स्टेट. हायड्राइड ऑफ ऑक्सिजन इज लिक्विड, हा लिक्विड असतो बिकॉज ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. while the hydrides of other elements, while the hydride of other elements, जेवढे काही बाकीचे एलिमेंट्स आहे यांचे जे हायड्राइड्स असतात, हायड्राइड्स ऑफ अदर एलिमेंट्स आर गॅसियस इन स्टेट. हे कोणत्या स्टेट मध्ये असते, गॅसियस स्टेट मध्ये असते. फॉर एक्झाम्पल H2S आहे की नाही, हे गॅसियस स्टेट मध्ये असते. त्याच्यामुळं आपल्याला हे सर्व सांगता येते, लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर अशा प्रकारे तर हे आपण एनामिलस बिहेवियर यांचं सांगू शकतो. आलं लक्षात मी काय म्हटलं आहे ते. तर ज्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत असते, यांचे जे हायड्राइड असतात यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत असते. त्याच्यानंतर ऑक्सिजन मध्ये जे मल्टिपल बॉन्ड असतो, बघा लक्षात ठेवायचं आहे, मल्टिपल बॉन्डवरही सांगू शकता तुम्ही. मल्टिपल बॉन्डिंग म्हणजे डबल बॉन्ड ज्यांचं असतं ते. इन ऑक्सिजन, ऑक्सिजन मध्ये जे डबल बॉन्ड असतो, इन ऑक्सिजन दी मल्टिपल बॉन्ड इज ड्यू टू p-pi type of overlapping, p-pi type of overlapping, है कि नहीं, because of smaller size. While other element of the group do not shows much tendency to show the multiple bond. हे जे अदर एलिमेंट असतात, अदर एलिमेंट्स या ग्रुपचे नॉट शोज द मल्टिपल बॉन्ड. है ना, या टाईपचा मल्टिपल बॉन्ड नाही राहील. राहिलाही तरी तो डी-पाय पी-पाय टाईपचा मल्टिपल बॉन्ड राहील. अशा प्रकारे ह्या ऑक्सिजनचा काय आहे, एनामिलस बिहेवियर आहे, बरोबर आहे. आता आपल्याला एनामिलस बिहेवियर कोणाचं सांगायचं आहे, ऑक्सिजन झाल्यानंतर. आता ऑक्सिजन झाल्यानंतर आपल्याला कोणाचं सांगायचं आहे, फ्लोरीनचं.
तर फ्लोरीनचा एनामेलस बिहेवियरही आपण पाहू शकतो. समजलं, लक्षात आलं का? आणि फ्लोरीनचं ही एनामेलस बिहेवियर कशामुळे आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. एनामेलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन, एनामेलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. फ्लोरीनचा एनामेलस बिहेवियर कशामुळे आहे? तर आपल्याला माहिती आहे की कोणाचंही एनामेलस बिहेवियर हे कशामुळे असते, त्याचं कारण सांगतो आपण. दी एनामेलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन इज ड्यू टू हे कशामुळे राहते याचा एनामेलस बिहेवियर? आता सांगितलं मी. स्मॉलर ऍटमिक साईज, यांची ऍटमिक साईज कशी असते? स्मॉलर असते बाकीच्या मेंबर पेक्षा. त्याच्यानंतर यांची हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते, प्रत्येकच याच्यात तसंच आहे. तिसरं, अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल, यांच्यापाशी डी ऑर्बिटल नसतात. आणि लो, यांच्यामध्ये एक जास्तचा पॉइंट आहे, लो फ्लोरीन बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. That's why they shows anomalous behavior, म्हणजे डिफरंट बिहेवियर फ्रॉम द रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर. या बाकीच्या फॅमिली मेंबर पेक्षा हे का डिफरंट बिहेवियर दाखवते, त्याचं कारण हे आहे. बरोबर आहे. आता काही यांच्या एनामेलस बिहेवियर वाल्या प्रॉपर्टी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. कशाचा? फ्लोरीनचं. ठीक आहे. नंतर मग आपण ऑक्सिडेशन स्टेटवर फोकस करू तिन्ही याच्या. 16 ग्रुप, 17 ग्रुप आणि 18 ग्रुप. आज काय फोकस केला आपण यांच्या फिजिकल स्टेट, की हे फिजिकल स्टेट मध्ये कसे एक्झिस्ट असतात 16, 17 ग्रुप एलिमेंट्स, आहे की नाही. त्यानंतर त्यांच्या मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट विषयी थोडक्यात माहिती केली. काही क्वेश्चन्स आपण याच्यावर पाहिले. आणि मग एनामेलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन त्याच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर पेक्षा का वेगळं बिहेवियर दाखवतो, तर त्यांच्या एनामेलस बिहेवियरही डिस्कस केले, आहे की नाही. असंच आता उद्या आपण एनामेलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन आणि ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 16, 17 अँड 18 ग्रुप आपण समजून घेऊ. ठीक आहे.